यज्ञ म्हणजे काय? तर जे काही खालच्या पातळीवर आहे त्याला उचलून वरच्या पातळीवर नेणं. तुमच्याकडे वेळ आहे आणि तुम्ही तो वेळ 2 वेगवेगळ्या गोष्टींसाठी वापरू शकता. एखाद्या कमी महत्वाच्या कामासाठी तुम्ही दररोज 1 तास देत होता, आता ते अर्धा तास केलं. आणि जे जास्त महत्वाचं काम होतं त्याला 1 तास देत होता, ते वाढवून 1.5 तास केलं. हाच यज्ञ झाला. कोणतं उच्च दर्जाचं काम होतं? मुलांचं शिक्षण, तुमचं शिक्षण पुस्तकं विकत घेणं. त्यासाठी तुम्ही ठरवलं होतं की महिन्याला ₹1000 खर्च करणार. पण हेच ₹1000 तुम्ही दुसऱ्या कुठल्या तरी गोष्टीसाठी वापरत होतात. जसं की महिन्यातून एकदा संपूर्ण कुटुंबाला चित्रपट दाखवायला नेणं. 5 लोकांचं कुटुंब असेल तर ₹2000 सहज जातात. मग त्या खर्चातून थोडे पैसे वळवले आणि मुलांच्या पुस्तकांसाठी वापरले. हाच यज्ञ झाला. यज्ञ म्हणजे फक्त मंत्र म्हणणं, आसनावर बसणं आणि समोर अग्नी पेटवणं एवढंच नाहीये. वेळ, लक्ष, विचार, पैसा आणि मेहनत हे सगळं कमी महत्वाच्या जागेवरून उचलून अधिक महत्वाच्या जागेवर लावणंच खरं तर यज्ञ असतो.